वैताग आलाय मला या सगळ्याचा. अगं काय झालं, एवढी तनतन करत का आलीयस? मला ना बाहेर जायचं म्हणजे भीतीच वाटते आजकाल, आणि मला आता बाहेर कुठे जायचंच नाहीये. अगं काय झालं, असं का बोलतेस अचानक? काय सांगू तुला आई, आज मी कॉलेजवरून घरी येत होते ना, तेव्हा काही छपरी मुलं एका मुलीची छेड काढत होतीत ग. मला कळतच नाही की आम्ही मुलींनी नक्की जगायचं कसं ग. काय, आणि तू डायरेक्ट घाबरून घरी आलीस? तू तिला मदत नाही केलीस? तुला काहीच करावं असं वाटलं नाही तिच्यासाठी? अगं मग घाबरू नाही तर काय करू? हे असलं बायकांचं जीवन असण्यापेक्षा ते नसलेलं बरं. ऍटलिस्ट त्या मुलांच्या वाईट नजरांपासून मुक्तता तरी मिळेल. मुक्तता? अगं ती तर तुला कधीच नाही मिळणार. असल्या छपरी मुलांमुळे तू तुझं आयुष्य जगण्यापासून थांबवणार आहेस का? अगं असल्या लांडक्यांना ना वेळीच ठेचायला हवं. आणखी एक गोष्ट तुला सांगते, पोरीनं असं जगायचं की तिच्या आईबापाला असं वाटलं पाहिजे की त्यांनी एका शेळीच्या पिल्लाला नाही, तर एका वाघिणीला जन्म दिलाय. लक्षात ठेव. आणि काही गरज नाहीये उद्यापासून कॉलेजला जाणं बंद करायची.